शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके, मुख्य संपादिका. निस्वार्थ मूकबधिर दिव्यांग मुलांचे वसतिगृह आश्रम. निस्वार्थ सामाजिक संस्था नाशिक येथे राधिका फाउंडेशन तर्फे मुलांना शालेय साहित्य व नाश्ता वाटप. सविस्तर वृत्तांत. नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या नाशिक येथील राधिका फाउंडेशन तर्फे दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी संस्थेची माहिती दिली. दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेने हा उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नॉर्मल मुलांसारखेच या मुलांमध्ये देखील टॅलेंट असते आणि याचाच विचार करून त्या मुलांना स्केच काढण्यासाठी फाउंडेशन तर्फे विविध साहित्य पुरवले जाते. तसेच संस्थेचे दोन्ही कार्याध्यक्षांचा वाढदिवस देखील येथेच साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुलांना खाऊ वाटप देखील करण्यात आला. अन्य शाळांमध्येही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचा संकल्प आमचा असल्याचे डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी स्पष्ट केले. यावेळी श्री गोकुळ सिंग घोरपडे यांनी मुलांच्या प्रगतीचा आढावा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन वंदना बनकर व प्राची दळवी यांनी केले. या कार्यक्रमासाठी वंदना बनकर, विकी कुटे, महेंद्र आहेर, प्राची दळवी, ममता बारहाते, रेखा जाधव, सुनंदा शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशा सुंदर अशा उपक्रमासाठी निस्वार्थ मूकबधिर दिव्यांग मुलांच्या वसतिगृह आश्रम तर्फे कौतुक होत आहे. शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके, मुख्य संपादिका.